कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. मागच्या चॅप्टर्स मध्ये काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. सर. ओके. नाही सर. तर बघा, आता मुद्दा आहे कन्स्ट्रक्टर अँड डिस्ट्रक्टर. कन्स्ट्रक्टर म्हणजे काय आणि डिस्ट्रक्टर म्हणजे काय? आपण क्लासचे जे डेफिनेशन करतो त्या क्लासच्या डेफिनेशन मध्ये व्हेरिएबल्स फक्त डिक्लेअर करता येतात, डायरेक्टली आपल्याला त्याला इनिशियलाइज करता येत नाही. काय कन्सेप्ट आहे क्लासमध्ये किंवा क्लासच्या डेफिनेशन मध्ये? आपण व्हेरिएबल फक्त डिक्लेअर करू शकतो, त्याला व्हॅल्यू इनिशियलाइज नाही करू शकत. जर आपल्याला त्या क्लासच्या मेंबर्सला, क्लासच्या व्हेरिएबल्सला इनिशियलाइज करायचे असेल तर त्यासाठी आपण कन्स्ट्रक्टर फंक्शनचा मदत घेऊ शकतो. बरोबर. आता हे कन्स्ट्रक्टर काय असतात? तर कन्स्ट्रक्टर हे क्लासचे मेंबर फंक्शन असतात. त्या कन्स्ट्रक्टरला क्लासच्याच नावाने तयार केलं जातं. कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल करण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट द्यावा लागत नाही. ऑब्जेक्ट क्रिएट केला की तो कन्स्ट्रक्टर ऑटोमॅटिकली कॉल केला जात असतो. आणि जसा एक कन्स्ट्रक्टर फंक्शन आहे तसा दुसरा एक आणखी फंक्शन असतो, तो म्हणजे डिस्ट्रक्टर. तर आपण या कन्स्ट्रक्टर बद्दलची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. कन्स्ट्रक्टर फंक्शन कन्स्ट्रक्ट दी व्हॅल्यूज ऑफ डेटा मेंबर ऑफ क्लास. क्लासचे डेटा मेंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्टर फंक्शनचा वापर करणार. बरोबर. हे जे कन्स्ट्रक्टर आहे याचं बॅकग्राऊंड आधी आपण समजू की कन्स्ट्रक्टरची गरज का लागते, मग आपण कन्स्ट्रक्टर फंक्शनला प्रॅक्टिकली बघायचं आहे. बघा, न्यू एक प्रोग्राम घेतला, यात con1.cpp प्रोग्राम बनवला. void main ब्रॅकेट ओपन क्लोज, देन clr get ch एवढं झालं. यामध्ये hash include iostream.h hash include conio.h. एवढं झालं है ना. आता एवढं झाल्यानंतर सेव्ह. या ठिकाणी क्लास एक सॅम्पल नावाचं क्लास समजा आपण घेतलं, ब्रॅकेट ओपन क्लोज. आपण या क्लासमध्ये दोन सेक्शन्स देणार आहोत, एक आहे प्रायव्हेट आणि दुसरा आहे पब्लिक. बरोबर. या ठिकाणी प्रायव्हेट सेक्शनला इंटिजर टाईपचा एक्स नावाचा एक व्हेरिएबल आपण घेतला. यस. आता आपण जर असं स्टेटमेंट दिलं x इक्वल टू 10, घेईल का बरं हे स्टेटमेंट? नाही. नाही घेणार, कारण क्लासचे मेंबर इथं क्लासच्या डेफिनेशन मध्ये आपल्याला डायरेक्टली इनिशियलाइज करता येत नाहीत. क्लासचे मेंबर्स डायरेक्ट क्लास डेफिनेशन मध्ये ह्या पद्धतीने इनिशियलाइज करता येत नाही. याला बघा, कंपाईल केलं, एरर आला, कॅन नॉट इनिशियलाइज क्लास मेंबर हिअर. क्लासचे मेंबर इथं आपण इनिशियलाइज करू शकत नाही. बरोबर. मग आपण काय करतो, तर इथं इनिशियलाइज करता येत नाही क्लासचे मेंबर, मग आपल्याला पब्लिक सेक्शन मध्ये void रिटर्न टाईपचा एक सेट डेटा फंक्शन घ्यायला लागतो. आणि या सेट डेटा फंक्शन मध्ये आपण x इक्वल टू 10 वगैरे असं काहीतरी व्हॅल्यू आपण इनिशियलाइज करतो. सेव्ह. आणि यस झालं इनिशियलाइज है ना. आता जर समजा एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, त्यासाठी वर्ड रिटर्न टाईपचा पुट डेटा फंक्शन घेतला आणि यामध्ये काउट बॅकस्लॅश n x इक्वल टू x एवढं दिलं. आणि याला तर आपण हे ओपन केलं आणि कंपाईल पण केलं. हे झालं. आता एवढं आल्यानंतर मेन फंक्शन मध्ये आपण ऑब्जेक्ट बनवला सॅम्पल क्लासचा आणि ओबीजे नाव दिलं. ओबीजे डॉट प्रिंट डायरेक्ट कॉल केला आपण. ओबीजे डॉट प्रिंट हे फंक्शन कॉल केलं डायरेक्टली. प्रिंट नाही, पुट डेटा. आपण सेट डेटाला कॉल नाही केलं, पुट डेटाला डायरेक्ट कॉल केलं. होईल काय? काय होईल बरं सांगता येईल?
आउटपुट काय येईल बरं? 10. 10 येईल. इथं कंपाईल केलं, कंट्रोल F, x इक्वल टू 7642 या पद्धतीने व्हॅल्यू आली. बरोबर, ही गार्बेज व्हॅल्यू आली. कारण काय, तर इथं आपल्याला सेट डेटा हा फंक्शन आपण कॉल नाही केला, डायरेक्ट पुट डेटा कॉल केला. सेट डेटा कॉल केला नाही म्हणजे ती एक्स व्हेरिएबल मध्ये 10 व्हॅल्यू गेलीच नाही. म्हणून एक्स ची जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे गार्बेज व्हॅल्यू ती या ठिकाणी दाखवली. जर का आपण समजा ओबीजे डॉट सेट डेटा या फंक्शनला कॉल केलं आणि कंपाईल केलं, x इक्वल टू 10 असं या ठिकाणी आउटपुट आपल्याला मिळालं. बरोबर, म्हणजे काय, आपण जर समजा क्लासचे मेंबर इथं इनिशियलाइज नाही करू शकत, इथं त्याला व्हॅल्यू देता येत नाही, मग आपण अशा एका फंक्शनला व्हॅल्यू त्याच्यात टाकली. जर ह्या फंक्शनला आपण व्हॅल्यू टाकली तर ते फंक्शन इकडे कॉल करणं कंपल्सरी होऊन जातं. जर कॉल नाही केलं तर मग इथं त्याला गार्बेज व्हॅल्यूने इनिशियलाइज केलेलं असतं, तीच व्हॅल्यू आपल्याला दाखवली जात असते. एवढं सिंपल, क्लिअर. याच्यात कन्स्ट्रक्टर नाहीये, हे सिंपल लॉजिक आहे. एवढं क्लिअर? हो सर. हो सर. बघा, आता आपल्याला काय करायचंय की बघ, क्लासचे मेंबर डायरेक्ट कन्स्ट्रक्ट करायचं आहे. क्लासचे मेंबर डायरेक्टली कन्स्ट्रक्ट करायचं आहे. तर मग आपण हे सेट डेटाचा ऐवजी क्लासचं नाव या फंक्शनला आपण देणार. म्हणजे सेट डेटाच्या ऐवजी त्याला नाव दिलं सॅम्पल. ज्यावेळेस क्लासमध्ये एखादा फंक्शन क्लासच्याच नावाने तयार केला जातो त्यावेळेस त्याला म्हटलं जात असतं कन्स्ट्रक्टर. काय कन्सेप्ट आहे, क्लासच्या नावाचा एखादा फंक्शन क्लासमध्ये आपण बनवून टाकला तर तो असतो कन्स्ट्रक्टर फंक्शन. याचा रिटर्न टाइप जो आहे तर तो वाईड असतो. रिटर्न टाइप जो आहे तो वाईड, म्हणजे व्हॅल्यूलेस, कुठलाच रिटर्न टाइप त्याला आपण देणार नाही, कारण कन्स्ट्रक्टर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही. कन्स्ट्रक्टर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही. बरोबर, क्लासचा नावाचा फंक्शन क्लासमध्ये आपण बनवून टाकला तर त्याला म्हटलं जात असतं कन्स्ट्रक्टर. क्लासच्याच नावाने त्याला बनवलं जात असतं, दुसरं नाव त्या कन्स्ट्रक्टरला देता येणार नाही. शिवाय कन्स्ट्रक्टर फंक्शन हा व्हॅल्यू रिटर्न करत नाही, म्हणून त्याला रिटर्न स्टेटमेंट दिलेलं नसतं. म्हणजे रिटर्न हा डेटा टाइप त्याला देणारच नाही आपण. वाईड पण देणार नाही, इंटिजर देणार नाही, फ्लोट देणार नाही, काहीच नाही. फक्त कन्स्ट्रक्टर फंक्शनला क्लासचं नाव देणार. नंतर कन्स्ट्रक्टर फंक्शन हा कॉल करण्याची गरज नसते. हे जसं ओबीजे डॉट सेट डेटा केलं होतं तसं ओबीजे डॉट सॅम्पल घेण्याची गरज नाही. आपण इथं ज्यावेळेस ऑब्जेक्ट बनवला तर त्यावेळेस तो कन्स्ट्रक्टर फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल झाला. बरोबर, फंक्शन आपण बनवला तर कन्स्ट्रक्टर हा ऑटोमॅटिकली कॉल झाला. आणि इथं ओबीजे डॉट पुट डेटा इथं आपण घेतलं तर बघा इथं आपल्याला डायरेक्टली व्हॅल्यू प्रिंट करून मिळेल, x इक्वल टू 10. बरोबर, समजलं एवढं? हा असतो कन्स्ट्रक्टर फंक्शन. हो सर. क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी क्लासमध्ये क्लासचा नावाचा फंक्शन बनवला गेला तर त्याला कन्स्ट्रक्टर म्हणायचं. कन्स्ट्रक्टर फंक्शन हा व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही, म्हणून त्याला आपण रिटर्न टाइप देणार नाही. आणि कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल करण्याची गरज नसते. ऑब्जेक्ट ज्यावेळेस क्रिएट करतात त्यावेळेस तो कन्स्ट्रक्टर फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल केला जात असतो. बरोबर, एवढं हे सगळं कन्स्ट्रक्टर फंक्शन बद्दल आपण सांगू शकतो. बघा, त्याचं काही फंक्शनॅलिटी, त्याचं काही कॅरेक्टरिस्टिक्स. इथं कन्स्ट्रक्टर फंक्शन ऑलवेज डिक्लेअर इन पब्लिक सेक्शन. कन्स्ट्रक्टर फंक्शन हा पब्लिक सेक्शन मध्येच बनवला गेला पाहिजे. देयर इज नो रिटर्न डेटा टाइप. कन्स्ट्रक्टर फंक्शनला रिटर्न टाइप आपण देणार नाही, वाईड पण देणार नाही, कारण तो कुठलीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही. कन्स्ट्रक्टर फंक्शनला डिफॉल्ट व्हॅल्यूज पास करता येतात अदर फंक्शन प्रमाणे.
नंतर ॲज वी क्रिएट ऑब्जेक्ट कन्स्ट्रक्टर कॉल ऑटोमॅटिकली. ज्यावेळेस क्लास पासून ऑब्जेक्ट बनवतात त्यावेळेस कन्स्ट्रक्टर फंक्शन ऑटोमॅटिकली कॉल केला जात असतो. बरोबर. कन्स्ट्रक्टर कॅनॉट बी इनहेरिट. आपल्याला कन्स्ट्रक्टरचं इनहेरिटन्स करता येत नाही. बेस क्लासचा कन्स्ट्रक्टर त्याचा डिराइव्ह क्लासमध्ये कॉल केला जात असतो. बेस क्लासचा कन्स्ट्रक्टर त्याचा डिराइव्ह क्लासमध्ये आपल्याला कॉल करता येतो. नंतर whenever there is no there is whenever there is no need there is need for memory allocation, constructor function implicitly call for new delete operators. मेमरी मॅनेजमेंट आपल्याला करायचं असेल तर मेमरी मॅनेजमेंट करण्यासाठी आपण न्यू आणि डिलीट ऑपरेटरचा वापर करून ते मेमरी मॅनेजमेंट करू शकतो, ज्याला डायनामिक मेमरी अलोकेशन आपण म्हणत असतो ते. असे हे काही मेन मुद्दे आहेत कन्स्ट्रक्टर फंक्शन बद्दल. तर हे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. समजलं एवढं? हो सर. हो सर. समीर काही डाऊट? नाही सर. ओके. क्लासचे मेंबर कन्स्ट्रक्ट करण्यासाठी कन्स्ट्रक्टर फंक्शन वापरला जातो. कन्स्ट्रक्टर फंक्शनला क्लासच्या नावाने तयार करतात. कन्स्ट्रक्टर फंक्शन व्हॅल्यू रिटर्न करत नाही म्हणून त्याला रिटर्न टाईप पण नसतो. कन्स्ट्रक्टर फंक्शन जो आहे तर तो कॉल करण्याची गरज नसते. तो ऑब्जेक्ट क्रिएट केला की ऑटोमॅटिकली कन्स्ट्रक्टर फंक्शन कॉल केला जातो. असे काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे म्हणजे तो कन्स्ट्रक्टर आपल्याला व्यवस्थित कळेल. नंतर आता हा जो कन्स्ट्रक्टर आहे या कन्स्ट्रक्टरचे 3 प्रकार असतात. एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, एक पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि एक याचा कॉपी कन्स्ट्रक्टर. आता डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर काय बघा, इथं हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. सॅम्पल हा एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. सॅम्पल हा एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. इथं ऑब्जेक्ट बनवला आपण, सॅम्पल क्लास पासून आपण ऑब्जेक्ट बनवला. तर इथं ओबीजे डॉट पुट डेटा केलं, त्याला व्हॅल्यू जी असेल प्रिंट झाली. OBJ1 बनवला आणि OBJ2 बनवला. दुसरा एक ऑब्जेक्ट आणखी बनवला आपण. यामध्ये OBJ1 डॉट पुट डेटा हा घेतला आणि OBJ2 डॉट पुट डेटा हा घेतला. सेव्ह केलं, कंपाईल केलं आणि रन केलं. बघा, 2 ऑब्जेक्ट बनवले. दोघं ऑब्जेक्टच्या मेंबरला सारख्याच व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं गेलं है ना. कारण काय तर आपण इथं डायरेक्टली कोड मध्ये व्हॅल्यू टाकली आहे 10. OBJ1 च्या x ला पण 10 असाइन झाला आणि OBJ2 च्या x ला पण 10 व्हॅल्यू असाइन झाली. बरोबर. जर आपल्याला दोघं ऑब्जेक्टच्या मेंबरला वेगवेगळ्या व्हॅल्यूने इनिशियलाइज करायचं असेल तर मग त्यावेळेस आपण पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर वापरला पाहिजे. इथं हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. या डिफॉल्ट कन्स्ट्रक्टरने इथं जेवढे ऑब्जेक्ट क्रिएट असतील किंवा तुम्ही करणार त्या सगळ्या ऑब्जेक्टच्या मेंबरला एकाच व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं. जर डिफरंट व्हॅल्यूजने इनिशियलाइज करायचं असेल तर तुम्हाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर वापरला जातो किंवा वापरता येत असतो है ना. ते कसं वापरायचं ते आता पाहणार. हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. आता पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बघा, on2.cpp एवढं घेतलं. ज्याच्यामध्ये सॅम्पल क्लासचा सॅम्पल हा जो आहे कन्स्ट्रक्टर ऑब्जेक्ट किंवा फंक्शन इंटिजर टी टेम्पररी एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक्स मध्ये असाइन केली. बरोबर. टी व्हेरिएबलची व्हॅल्यू एक्स मध्ये असाइन केली है ना. तर हा झाला तुमचा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर झाला. बरोबर. सेव्ह. त्याच्यानंतर या ठिकाणी OBJ1 10 आणि OBJ2 20. पहिल्या ऑब्जेक्टच्या मेंबरला पहिल्या ऑब्जेक्टच्या एक्स ला 10 व्हॅल्यू, दुसऱ्या ऑब्जेक्टच्या एक्स ला 20 व्हॅल्यू असाइन केली. तर ऑब्जेक्ट बनवताना या ठिकाणी ऑब्जेक्टला पॅरामीटर पास केले तर त्या ठिकाणी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर कॉल होईल. म्हणजे दोघं ऑब्जेक्टच्या मेंबरला वेगवेगळ्या व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं जात असतं.
x ची व्हॅल्यू 10, y ची व्हॅल्यू 20. बरोबर. तर हा आहे तुमचा या ठिकाणी पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. समजलं एवढं? हो सर. हो सर. काही डाऊट कोणाला? नाही सर. नाही सर. त्याच्यानंतर या ठिकाणी तिसरा कन्सेप्ट आहे, तिसरा प्रकार कॉपी कन्स्ट्रक्टर. If the reference of second object, if the reference of second object of class is passed to first object, then such a constructor is called copy constructor. क्लासच्या एक ऑब्जेक्टच्या मेंबर्सला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला पास केला तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. काय कन्सेप्ट आहे? क्लासचा एक ऑब्जेक्ट एका ऑब्जेक्टच्या मेंबर्सला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या मेंबर्स किंवा दुसऱ्या ऑब्जेक्टचा रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला आपण पास केला तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. वी कॅनॉट पास द आर्ग्युमेंट बाय व्हॅल्यू टू अ कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टरला कॉल बाय रेफरन्स या प्रकारानेच व्हॅल्यू तुम्हाला पास करता येतात. कॉल बाय व्हॅल्यू पद्धतीने तुम्ही त्याला व्हॅल्यू पास करू शकत नाही. तर दोन कन्स्ट्रक्टर घेतल्यानंतर तिसरा कन्स्ट्रक्टर कॉपी कन्स्ट्रक्टर क्लासच्या एक ऑब्जेक्टच्या मेंबरला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टचा रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला आपण पास केला तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. कॉपी कन्स्ट्रक्टर मध्ये कॉल बाय रेफरन्स ह्या पद्धतीचा वापर करूनच आर्ग्युमेंट पास केले जात असतात. कॉल बाय व्हॅल्यू त्याच्यामध्ये येणार नाही. तर याचं एक्झाम्पल काय? तर बघा या ठिकाणी हे एक एक्झाम्पल आहे त्याचं. कोड नावाचा एक क्लास घेतलं, त्याच्यात एक व्हेरिएबल घेतला. याला आपण इथं समजू डायरेक्ट प्रॅक्टिकली. फाइल न्यू सेव cont3.cpp एवढं झालं. मेन ब्रॅकेट ओपन क्लोज clr गेट cs एवढं आल्यानंतर hash include iostream.h hash include conio.h क्लास कोड. समजा कोड एक क्लास घेतला किंवा मग सॅम्पल हेच नाव दिलं आपण डायरेक्टली ब्रॅकेट ओपन क्लोज. आता यामध्ये आपण एक कन्स्ट्रक्टर फंक्शन सॅम्पल ब्रॅकेट ओपन क्लोज. याच्यात एक प्रायव्हेट व्हेरिएबल प्रायव्हेट सेक्शन आणि एक पब्लिक सेक्शन. पब्लिक सेक्शन मध्ये हा फंक्शन आहे कन्स्ट्रक्टर फंक्शन. इकडं इंटिजर एक्स हा एक व्हेरिएबल घेतला सेम. आता या ठिकाणी एक्स व्हेरिएबलला 10 व्हॅल्यूने इनिशियलाइज केलं. फक्त ऑब्जेक्ट बनवला तर हा स्टेटमेंट हा कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट झाला पाहिजे. नंतर सॅम्पल क्लासचं एक प्रिंट फंक्शन बनवलं. वर्ड रिटर्न टाइपचा घेतला आपण प्रिंट फंक्शन. या प्रिंट फंक्शन मध्ये एक्स व्हेरिएबलची व्हॅल्यू जस्ट प्रिंट झाली पाहिजे. cout \n x इक्वल टू x cout. याच्यात सॅम्पल क्लासचा ओबीजे ऑब्जेक्ट बनवला. नंतर ओबीजे डॉट प्रिंट याला कॉल केला. सेव रन.
x इक्वल टू 10 ही व्हॅल्यू त्याला आली. बरोबर, x इक्वल टू 10 ही व्हॅल्यू त्याला आली. आता जर समजा आपल्याला क्लासच्या एका ऑब्जेक्टला इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासच्या दुसऱ्या ऑब्जेक्टच्या रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला पास केला तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. मग या ठिकाणी समजा इथं आपण अजून घेतलंय कन्स्ट्रक्टर, ब्रॅकेट ओपन आणि क्लोज केलं. याला समजा पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर बनवू आपण. इंटिजर टी, इथं x इक्वल टू टी असं टाकलं है ना. आणि मग या ठिकाणी दुसरा एक घेतला सॅम्पल क्लासचा obj2 हा घेतला. हा 1 आहे, हा 2 आहे. याला 100 व्हॅल्यू पास केली. बरोबर, आणि obj2 डॉट प्रिंट असं केलं. सेव्ह, कंपाईल. obj2 च्या x ला 100 व्हॅल्यू प्रिंट झाली. बरोबर, आता या ठिकाणी कॉपी कन्स्ट्रक्टर बनवायचं. हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर टायटल करून देऊ आपण. डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर हा पॅरामीटराइज्ड पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आणि हा इकडे दुसरा घेतला अजून सॅम्पल. याला ऍड्रेस ऑफ सॅम्पल क्लासचे ऍड्रेस ऑफ टीएमपी हा घेतला. ब्रॅकेट ओपन क्लोज एवढं दिलं. आता x इक्वल टू emp डॉट एक्स. emp च्या x ऑब्जेक्ट x व्हेरिएबलची व्हॅल्यू नॉर्मल x ला आपण असाइन केली. सेव्ह केलं, कंपाईल केलं. आता या ठिकाणी हा झाला पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर. आपल्याला काय करायचं आहे, तर इथे एक obj3 बनवला, सॅम्पल क्लासचा obj3 बनवला आणि फक्त सोडून दिलं. तर obj3 मध्ये हा तुमचा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर कॉल झाला. त्याला 10 व्हॅल्यू डिफॉल्ट असाइन झाली असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथं त्याला रेफरन्स पास करायचा. obj3 इक्वल टू obj इक्वल टू obj2. obj2 चा जो रेफरन्स आहे तोच त्याला आपण असाइन करून टाकू आणि कंपाईल है ना. तर हे झालं तुमचं कॉपी कन्स्ट्रक्टर. आता obj3 चा जो x आहे त्याला पण 100 व्हॅल्यू येणार. जर आपण इथं प्रिंट केलं obj3 डॉट प्रिंट, समजलं एवढं. याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. क्लासचा एक ऑब्जेक्ट इनिशियलाइज करण्यासाठी त्याच क्लासचा दुसऱ्या ऑब्जेक्टच्या रेफरन्स कन्स्ट्रक्टर फंक्शनला पास केला जात असेल तर त्याला म्हणायचं असतं कॉपी कन्स्ट्रक्टर. ठीक आहे. हो सर. काही डाऊट बरं कोणाला याच्यात? नाही सर. नाही सर. समीर? नाही सर. तर असे 3 कन्स्ट्रक्टर फंक्शन आहेत. नंतर 3 कन्स्ट्रक्टर फंक्शन घेतल्यानंतर त्याचा आणखी एक प्रकार
ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर आपण म्हणतो. ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर. आता हे काय आहे? वी हॅव डिफाईन मोर दॅन वन कन्स्ट्रक्टर इन अ प्रोग्राम. एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर फंक्शन आपण एखाद्या प्रोग्राम मध्ये बनवले तर त्याला म्हटलं जात असतं ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर. The task of each constructor is same and objects are initialized with different values. है ना? जर समजा कन्स्ट्रक्टर फंक्शन घेतलं आहे आणि कन्स्ट्रक्टर फंक्शनला एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर आपण एकाच प्रोग्राम मध्ये टाकून दिले, वेगवेगळ्या व्हॅल्यूजने इनिशियलाइज त्यांना करून टाकलं तर त्याला म्हणायचं असतं ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर. आता हे जे ओव्हरलोडेड किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर आहे याचं एक्झाम्पल इथं एक आहे दिलेलं कॉम्प्लेक्सचं. पण आपण हा जो प्रोग्राम पाहिला हा पण एक कन्स्ट्रक्टर, हा एक कन्स्ट्रक्टर आणि हा एक कन्स्ट्रक्टर, 3 कन्स्ट्रक्टर घेतले. डिफॉल्ट, पॅरामीटराइज, कॉपी एकाच एक्झाम्पल मध्ये घेतले तर याला आपण सांगू शकतो ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर किंवा मग मल्टिपल कन्स्ट्रक्टर. ओव्हरलोडेड फंक्शन ओव्हरलोडिंग आपण पाहिलं. एकाच नावाचे एकापेक्षा जास्त फंक्शन्स एका प्रोग्राम मध्ये आपण घेतले, फक्त त्याचा रिटर्न टाइप मध्ये किंवा पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये फरक होत असेल तर त्याला म्हणायचं असतं कन्स्ट्रक्टर. ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर. बरोबर. ओव्हरलोडिंग फंक्शनचा वापर पाहिला, फंक्शन ओव्हरलोडिंग पाहिलं. आपल्याला जर समजा एकाच नावाचे एकापेक्षा जास्त फंक्शन एकाच प्रोग्रामला बनवले, फक्त त्याचा रिटर्न टाइप मध्ये किंवा पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये फरक असेल तर त्याला आपण ओव्हरलोडेड फंक्शन म्हणतो किंवा फंक्शन ओव्हरलोडिंग म्हणतो. कन्स्ट्रक्टर हा फंक्शनचाच प्रकार आहे म्हणून आपण एकापेक्षा जास्त कन्स्ट्रक्टर्स एका प्रोग्राम मध्ये टाकून दिले, फक्त त्याचा पॅरामीटरच्या लिस्ट मध्ये फरक असेल तर त्याला म्हणायचं असतं ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टर. हा आपण जो पाहिला कॉपी कन्स्ट्रक्टरचा प्रोग्राम त्याला आपण ओव्हरलोडेड कन्स्ट्रक्टरचं पण एक्झाम्पल सांगू शकतो. आणि इथं आणखी एक प्रोग्राम तुम्हाला देईल. 2 कॉम्प्लेक्स नंबर आहेत, त्या 2 कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन परफॉर्म करायचं आहे. तर इथं एक प्रोग्राम आपल्या समोर आहे, याच्यामध्ये डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर, पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर असं आपण घेतलं तर याला म्हणायचं असतं ओव्हरलोडेड किंवा मल्टिपल कन्स्ट्रक्टर. हा प्रोग्राम मी टाकेल, याला तुम्ही करून बघा रन. है ना? हो क्लिअर? सर. मग आता हो सर. हो. तर आता इथं मी थांबेल कारण अजून पुढे गेलो तर थोडंसं जड होईल. या ठिकाणी आपण थांबू. हे प्रॅक्टिकली तुम्ही स्वतः रन करून बघा. कन्स्ट्रक्टर मोठ्या प्रमाणात वापरले जातात डेव्हलपमेंट मध्ये. मग तुमचं जावा असेल, सी शार्प असेल किंवा मग पायथन असेल, सी प्लस प्लस मध्ये याचं बेसिक पाहिल्यानंतर डेव्हलपमेंटच्या वेळेस याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असतो. म्हणून हे आपण व्यवस्थित लक्षात घ्यायचं असतं. मेन म्हणजे पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जाईल, म्हणून तो पॅरामीटराइज कन्स्ट्रक्टर व्यवस्थित लक्षात घ्या. त्याचा प्रोग्राम बनवा. जे तुम्हाला टाकलेला आहे तो प्रोग्राम पण बनवा. आता मी करून देणार, तो करून दिला आहे. तो नोट्स मध्ये पण एक प्रोग्राम आहे, तो पण करा. आणि सिंपल ऍडिशन सबट्रॅक्शन साठी तुम्ही कन्स्ट्रक्टर फंक्शन बनवून त्या ठिकाणी प्रोग्राम तयार करू शकता. ठीक आहे, थांबू इथं. मग काही डाऊट असेल तर विचारा. नाही सर. नाही सर. थांबतो मग. हा